सकल मातंग समाज आदी जांबुमुनी मोची समाजाच्या वतीने अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरणासाठी हैदराबाद राज्य येथे पद्मश्री मंदा कृष्ण मादिगा यांच्या नेतृत्वाखाली हलगी मोर्चा काढण्यात येणार आहे। हलगी मोर्चा 7 फेब्रुवारी 2025 रोजी देशातील उपेक्षित वंचितांना समताधिष्ठित सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणातील 1 लाख हलगी वादक एकत्रित येऊन अनुसूचित जातींचे अ-ब-क-ड वर्गीकरणासाठी हलगी वादक आंदोलन करून न्यायपीठाने 27 ऑगस्ट 2020 रोजी अनुसूचित जाती जमाती करण्यात आरक्षणात वर्गवारीच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला होता। त्यापुढे 7 न्यायाधीशांच्या न्यायपीठाकडे पाठवले होते। विविध निर्णय घेण्यात आले, पण तोपर्यंत काही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। त्याबद्दल हे हलगी वादक आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती MRPSचे नेते सत्यम रानटी मादिगा यांनी सांगितली। या पत्रकार परिषदेला उत्तम प्रकाश खंदारे, देवेंद्र भंडारे, सुरेश पाटोळे, प्रवीण वाडे, रोहित खिलारे, नागनाथ कासलोलकर, सुधाकर पाटोळे आदि मान्यवर उपस्थित होते। आंध्र तेलंगाना हर स्टेट में साउथ इंडिया में जो गवर्नमेंट ने एक कमीशन डाले हैं, वो कमीशन रिपोर्ट का हिसाब से कैटेगराइजेशन करने के लिए हर स्टेट में ये कमीशन का एक बहाना बना के लीड कर रहे हैं, क्योंकि 60 दिन में करने का ये स्टेटमेंट जो देने का रिपोर्ट अभी 5 महीने हो चुका है। इसीलिए अपना मंदा कृष्ण मादिगा हमारा MRPS का नेतृत्व में 1 लाख दब लोगों का आवाज़ उठाने के लिए वहाँ पर एक हैदराबाद में रैली लगा रहे। उस रैली में पूरा साउथ इंडिया के साथ साथ अपना महाराष्ट्र के जो पब्लिक भी अपना कास्ट वाले पूरा उधर शामिल आना है। इसीलिए आमंत्रित करने के लिए हम लोग महाराष्ट्र टूर में यहाँ पर सोलापुर आया था। क्या मांगे सब लोग अपना कैटेगराइजेशन SC रिजर्वेशन का जो वर्गीकरण करने का है, वो महाराष्ट्र के जो गवर्नमेंट ने कमीशन डाल चुके हैं, वो कमीशन का रिपोर्ट 60 दिन में देने का अभी 5 महीना हो रहा है। ये इसका जो टाइम पास करने का जो नाटक है राजकीयों का, पॉलिटिकल वालों का, इसीलिए दिनांक 7 फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे पद्मश्री वंचित उपेक्षितांचे मोची मातंग मादिगा समाजाचे राष्ट्रीय नेते माननीय मंदा कृष्ण मादिगा साहेब यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद येथे 1 लाखाचा हलगी मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेले आणि या हलगी मोर्चाच्या निमित्ताने आज सन्माननीय राष्ट्रीय नेते सत्यमाना मादिगा या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी मी आपल्या प्रेस न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो की 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या अनुसूचित जातीचं अ-ब-क-ड वर्गवारी करता येते आणि तो अधिकार राज्य सरकारला आहे, अशा पद्धतीचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे। परंतु त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार या ठिकाणी करताना दिसत नाही व अनेक राज्य या ठिकाणी करताना दिसत नाही आणि राज्य सरकारला जाग येण्यासाठी या ठिकाणी समस्त तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र या ठिकाणचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून या हलगी मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। समाजाचे नेते आदरणीय मंदा कृष्ण मादिगा हे गेल्या 30 वर्षापासून अ-ब-क-ड वर्गीकरणासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन सुप्रीम कोर्टाने देखील निर्णय दिला आहे की वर्गीकरण झालं पाहिजे आणि तो अधिकार वर्गीकरणाचा राज्य शासनाला दिला आहे। आणि त्या पद्धतीनं गेल्या 6 महिन्यापासून कुठल्याही राज्यामध्ये त्या संदर्भात कुठलीही राज्य सरकारने दखल घेतलेली नाही। त्याच्यासाठी सन्माननीय मंदा कृष्ण मादिगा यांच्या नेतृत्वाखाली 7 फेब्रुवारीला हैदराबाद येथे जवळजवळ 1 लाख हलगी वादकांचा मोर्चा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मोची मादिगा मातंग समाजाचे सर्व कार्यकर्ते नेते त्या मोर्चाला उपस्थित राहणार आहे। आपल्या 13% आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व्हावं ही अनेक दिवसाची मागणी संघर्षमय या ठिकाणी आदरणीय मंदा कृष्ण मादिगा यांनी लावून धरलेली होती। त्या मागणीला सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या माध्यमातून 1 ऑगस्ट 2023 यश आलं। सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की त्या राज्याला या संविधानाचं वर्गीकरण करण्याचे अधिकार आहेत। आता प्रश्न आहे, मग महाराष्ट्र असो, आंध्र असो, कर्नाटक असो, तेलंगणा असो, या राज्याची इच्छाशक्ती आहे का? आणि इच्छाशक्ती त्यांची जर गाफील असेल तर तिला जागृत करण्यासाठी या ठिकाणी 10 लाख हलगी वादकांचा मोर्चा या ठिकाणी आंध्रच्या या ठिकाणी धडकणार आहे आणि म्हणून त्यासाठी आवाहन करण्यासाठी सत्यमजी मादिगा आज आपल्यासमोर आले। त्यांनी आपल्याला संबोधित केलेलं आहेच। नगरसेवक देवेंद्र भंडारे, प्रभू कृष्ण, सुरेश पाटोळे सर्व
समाज बांधव माझ्यासह समाज म्हणून या चळवळीमध्ये या ठिकाणी आम्ही निर्धारपूर्वक सामील होणार आहोत. आणि म्हणून या सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम मातंग, मादिगा, मिनी मादिगा, मोची या सगळ्या एकच जात आहे, म्हणजे शब्द वेगवेगळे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.